नमस्कार बालमित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस आदरणीय निलिमाताई वसंतराव पवार यांच्या प्रेरणेने व माननीय मुख्याध्यापिका शोभा राजाराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने आज आपण ऑनलाईन शिक्षण घेत आहोत. मायसेल्फ जयश्री डुकरे. आवर स्कूल नेम इज अभिनव बालविकास मंदिर, उत्तम नगर. टुडे वी आर लर्न एन्व्हायरमेंट एज्युकेशन Standard 3rd, Part 3. Our lesson name is Inside the Kitchen. ओके, या आधीचा आपण 2 व्हिडिओमध्ये काही पाठ बघितलेला आहे. त्यापुढे आता आपण जाणार आहोत. Some people use a coal burning stove. म्हणजे आपण बघितलं की फ्युअल कोणत्या पद्धतीने वापरलं जातं. पहिलं काय बघितलं आपण? गॅस. अँड सेकंड फायरवूड. ओके नाही. मग त्याच प्रकारे थर्ड नंबर इज सम पीपल यूज अ कोल बर्निंग स्टोव. म्हणजे शेगडीमध्ये याचा कोळशाचा वापर करून शेगडी पेटवली जाते आणि त्यापासून अन्नपदार्थ शिजवले जातात. याही प्रकारे अन्नपदार्थ म्हणजे कोळशापासूनही उष्णता तयार करून अन्नपदार्थ शिजवले जातात. कोल ऑल्सो गिव्ज आउट स्मोक. आणि या कोळशापासूनही धूर तयार होतोच. Those who use fuels like wood or a coal that give out smoke must have windows in their kitchen. बघा, म्हणजे हे जे कोळसा जो आहे किंवा वूड जे आहे, लाकूड, यापासून जे इंधन आपण म्हणून वापर करतो त्यापासून काय तयार होतं? स्मोक म्हणजे धूर तयार होतो. आणि हा धूर विंडोच्या बाहेर फेकला जातो. किचनमध्ये जी विंडो असते ती कशासाठी असते? मग तो धूर बाहेर टाकण्यासाठी. दॅट वाय वी गेट अ लॉट ऑफ लाईट अँड ऑल्सो प्रिव्हेंट स्मोक फ्रॉम कलेक्टिंग इन द हाऊस. पण ती विंडो कशासाठी वापरली जाते? की बाहेरचा सूर्यप्रकाश किचनमध्ये यावा. परंतु त्याचा उपयोग कशासाठी होतो? स्मोक बाहेर टाकण्यासाठी. ओके नाही. आणि त्याचप्रमाणे हाऊसमध्येही तो स्मोक सगळीकडे पसरला जातो. सम पीपल यूज केरोसिन स्टोव फॉर कुकिंग. काही लोक फ्युअल म्हणून कशाचा उपयोग करतात? केरोसिनचा. आणि तो स्टोवमध्ये टाकला जातो आणि त्यापासून अन्नपदार्थ शिजवले जातात, स्वयंपाक केला जातो. नाव अडेज वी ऑल्सो गेट हॉट प्लेट फॉर कुकिंग ऑन इलेक्ट्रिसिटी. आणि सध्या काय वापरलं जातं आहे? इलेक्ट्रिसिटीवरची जी शेगडी आहे त्याला काय म्हणतात? हॉट प्लेट. याचाही उपयोग किचनमध्ये केला जातो. दे आर व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. आणि याचा उपयोग किचनमध्ये केला जातो. सम पीपल यूज बायोगॅस. बायोगॅस बघितली तुम्ही? दिस इज अ बायोगॅस. ओके नाही. गावाकडे शेतामध्ये बनवली जाते. मग ही बायोगॅस कशी असते? हे जे पिक्चर आहे ते आपल्याला बाहेरून दिसते अशी असते आणि मध्ये अशी असते. म्हणजे बायोगॅसमध्ये काय टाकलं जातं? मग कशापासून इंधन तयार होतं? ह्याच्यामध्ये शेण, पाणी, त्याचप्रमाणे आपलं खरकटं, पालापाचोळा हे या बायोगॅसमध्ये टाकलं जातं. आणि त्याचा खोल असा खड्डा असतो. त्यामध्ये ते टाकल्यानंतर ते कुजतं आणि त्याचा गॅस तयार होतो त्यापासून. आणि त्या गॅसचा उपयोग कशासाठी केला जातो? अन्नपदार्थ शिजवण्यासाठी. बघा, या डायग्राममध्ये आतला जो भाग आहे तो आपल्याला दिसतोय. या वन साईडनी काय केलं जातं? शेण, पाणी किंवा खरकटं, पालापाचोळा या बाउलमधून इथून टाकलं जातं आणि ते इथे खाली जमा होतं. इथे ते कुजतं आणि यापासून जो गॅस निघतो तो इथून वरती जातो आणि हा पाईपच्या साहाय्याने आपल्या किचनकडे जातो. आणि त्यातून जो चौथा उरतो तो हा दुसऱ्या साईडनी बाहेर निघतो. दिस इज अ बायोगॅस. ओके. नेक्स्ट, सम पीपल यूज द हीट फ्रॉम द सन फॉर कुकिंग. दे यूज द सोलर कुकर. म्हणजे आता काय वापरलं जातं? काही लोक काय वापरतात? सोलर कुकर. म्हणजे सूर्यकिरणांवर, सूर्याच्या उष्णतेवर हे सोलर कुकर चालतात.
याच्यामध्ये आपल्या सनची हीट जमा होते आणि त्यापासून अन्नपदार्थ शिजवले जातात, हो की नाही. जसं आपल्या बाथरूममध्ये सुद्धा आपण सोलर लावतो, त्यापासून काय होतं, आपलं अंघोळीचं पाणी गरम होतं. त्याचप्रमाणे आपलं अन्नपदार्थही त्यावर शिजू शकतं. त्याला काय म्हणायचं, सोलर कुकर असं म्हटलं जातं. ओके, ऑलवेज रिमेंबर. आपलं लेसन इथे संपलेलं आहे. मग आपण काय काय बघितलं की कोणकोणत्या प्रकारे कोणकोणत्या पद्धतीने अन्नपदार्थ शिजवले जातात, हो की नाही. मग ते शिजवण्यासाठी कोणकोणते कशा प्रकारचे इंधन वापरले जातात आणि ते इंधन कशाच्या माध्यमातून वापरले जातात, म्हणजे ते त्या इंधन तयार करण्यासाठी, इंधनापासून हीट तयार करण्यासाठी कोणते साहित्य वापरले जातात, म्हणजे गॅस किंवा बायोगॅस, अजून केरोसिनसाठी स्टोव, शेगडी, हो की नाही. याच्या माध्यमातून ते फ्युअलचा उपयोग आपण करतो. ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवायचे, यूजिंग वूड ऑर कोल ॲज फ्युअल कॉजेस हार्म टू द ट्रीज इन अवर एन्व्हायरमेंट. काय लक्षात ठेवायचे आपल्याला, लाकूड आणि कोळसा म्हणून जे आपण इंधन वापरतो ते जर आपण जास्त वापरलं तर त्याने काय होईल, आपल्या एन्व्हायरमेंटला ते घातक आहे. का घातक आहे, कारण की ते इंधन आपल्याला ट्रीपासून मिळतं आणि ते इंधन मिळवण्यासाठी आपल्याला ट्रीज कट करावे लागतात. ट्री जर कट केले तर काय होईल, आपलं वातावरण म्हणजे आपलं पर्यावरण अजूनच दूषित होईल, हो की नाही. त्यामुळे ट्रीज कट करणं, आपण काय सांगतो, सेव्ह द ट्रीज, हो की नाही. मग ट्रीज कट करणं योग्य आहे का, नाही. म्हणजेच मग ट्रीज जर आपल्याला सेव्ह करायच्या आहे तर त्यासाठी त्या कट करायच्या नाही. मग त्या कट कशासाठी करतो आपण, इंधनसाठी. त्यापेक्षा ते इंधन म्हणून ते वापरायचंच नाही, हो की नाही. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे, सेव्ह द ट्रीज. ओके. हार्ड वर्ड्स. कोल मीन्स कोळसा, प्रिव्हेंट प्रतिबंध, केरोसिन रॉकेल, कॉन्व्हेंट सोयीस्कर, बायोगॅस हीट उष्णता, सोलर कुकर सौर कुकर. ओके, राईट इन युअर नोटबुक अँड लर्न इट. होमवर्क. विच मेथड ऑफ हीटिंग इज यूज फॉर प्रिपेअरिंग द फॉलोविंग डिशेस. म्हणजे आपण ज्या मेथड बघितल्या, हो की नाही, अन्नपदार्थ शिजवण्याच्या, मग खाली जे पदार्थ दिलेले आपल्याला त्यासाठी कोणता टाईप आपण वापरणार आहोत, कोणती मेथड आपण वापरणार आहोत ते आपल्याला लिहायचं आहे. ढोकळा, डाळ, करंजी, थालीपीठ, बासुंदी, करी. मग यासाठी कोणकोणत्या मेथड वापरणार तुम्ही, बॉईल की फ्राईंग की अजून काय स्टीम, रोस्ट, हो की नाही. यातल्या कोणत्या मेथड्स आपण वापरणार आहोत ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ ऑल द डिशेस दॅट कॅन बी मेड फ्रॉम मिल्क. मिल्कपासून कोणकोणते तुम्ही डिश बनवू शकतात ते तुम्हाला लिहायचं आहे. नेम द डिशेस मेड युझिंग हरभरा. हरभऱ्यापासून तुम्ही कोणती डिश बनवू शकतात ते लिहायचं आहे. मेक अ लिस्ट ऑफ व्हेजिटेबल्स दॅट आर इटन विदाउट कुकिंग देम. अशी व्हेजिटेबलची नावं लिहायची आहे की त्याला आपण म्हणजे हीट न देता, न शिजवता आपण खातो, त्याची तुम्हाला लिस्ट तयार करायची. ओके. ओके, आवर लेसन इज ओव्हर. थँक्यू एव्हरीवन. बाय.